नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीतील इंग्रजी विषयातील युनिट 1.2 अँड्रोक्लिस अँड द लॉयन या पाठाचा चिटचाट, मार्जिन क्वेश्चन्स, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडीचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी या पाठाचा मराठी भाषांतर व शब्दार्थ दिलेले आहेत. त्या व्हिडिओचा लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. चला आता यापुढे चिटचाटचा अभ्यास पाहूयात. हॅव यू एव्हर हेल्प्ड एनीवन? व्हाय? तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का, आणि केली असेल तर का? याचं उत्तर आहे यस, आय ऑलवेज हेल्प माय पेरेंट्स ॲट होम बिकॉज आय हॅव टू गिव्ह समथिंग टू देम. यापुढील प्रश्न दुसरा, हाऊ डिड यू हेल्प हिम ऑर हर? मग तुम्ही त्या लोकांना कशी मदत केली? याचं उत्तर आहे I help my mother by giving what she wants in the kitchen, and I helped my father whenever he tells me to do some work. तिसरा प्रश्न आहे, Has anyone ever helped you in your need? कुणी तुमची गरज असताना तुम्हाला कधी मदत केली आहे का? Answer, My close friends and my sisters always helped me in my need. Next, 4. How did you feel at that time? मग इतर लोक ते जेव्हा तुम्हाला मदत करतात तेव्हा तुम्हाला कसे वाटले? आन्सर, आय फेल्ट व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड. क्वेश्चन 5. हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर? मग तुम्ही त्याला किंवा तिला तुमची कृतज्ञता कशी दाखविली, म्हणजे त्यांचा आभार तुम्ही कसा मानला? आन्सर, आय शोड माय ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर बाय सेईंग थँक्स, अँड व्हेनेवर आय गॉट अ चान्स टू हेल्प हिम ऑर हर आय हेल्पड हिम ऑर हर. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आपल्या मनानुसार स्वतः तयार करून लिहायची आहेत. ही उदाहरणं फक्त उदाहरणादाखल मी दिलेली आहेत. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 1. डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेव्हरी दॅट यू हॅव रेड ऑर हर्ड. ऑल्सो नेम द ब्रेव्ह हिरो ऑर हिरोईन ऑफ ईच स्टोरी. वर्गात तुमच्या शेजारील बाकावर बसणाऱ्या मित्रांशी चर्चा करा व तुम्ही वाचलेल्या कोणत्याही 5 शौर्यकथांची नावे लिहा. त्या कथेतील नायक किंवा नायिका यांचेही नाव लिहा. याचं उत्तर नेम ऑफ द स्टोरी आणि दुसऱ्या कॉलममध्ये नेम ऑफ द हिरो किंवा हिरोईनी. कॉलम 1 मध्ये गोष्टीचे नाव दिलेले आहे, तर त्याच्या उत्तराच्या स्वरूपात कॉलम 2 मध्ये त्या पाठाचे किंवा त्या गोष्टीचं हिरो किंवा हिरोईनचे नाव दिलेले आहेत. चला बघूयात. ए, नोआमी द क्रिस्टल वॉरियर. या स्टोरीमध्ये हिरो आहेत नोआमी. बी, कॉलिंग सहमत. या स्टोरीचे हिरो आहेत सहमत. सी, पावनखिंड. यामध्ये हिरो आहेत बाजी प्रभू. डी, झांसी की राणी. या स्टोरीचे हिरो आहेत राणी लक्ष्मीबाई. आणि ई, डेव्हिड अँड गोलियत. याचे हिरो आहेत डेव्हिड. यापुढील क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लॉयन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्स. सिंहाविषयीची वस्तुस्थिती योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. आन्सर्स आर गिवन डायरेक्टली. यांची उत्तरं त्याच्याच पुढे दिलेली आहेत. नंबर 1. लॉयन्स आर कॉल्ड डॅश ऑफ द जंगल. इट्स आन्सर इज किंग. सो द सेंटेन्स विल बी लॉयन्स आर कॉल्ड द किंग ऑफ द जंगल. सेकंड, लॉयन्स बिलॉंग टू द डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स. इट्स आन्सर इज कॅट. सो द सेंटेन्स विल बी लॉयन्स बिलॉंग टू द cat family of animals. Sentence number 3. Lions are dash animals. Its answer is carnivorous. So the sentence will be lions are carnivorous animals. Sentence 4. Dash lion have a mane around their neck, but lioness does not have it. Its answer will be male. So the sentence will be male lion have a mane around their neck, but lioness does not have it. Sentence 5. A group of lions is called a dash. Its answer will be pride. So the sentence will a group of lions is called a pride. 6. Lions attack only when they are dash. Its answer is hungry. So the sentence will be lions attack only when they are hungry. यानंतर आता मार्जिन क्वेश्चन्स पाहूयात. क्वेश्चन नंबर 1. हाऊ वेअर द स्लेव्स ट्रीटेड ॲट दॅट टाईम. त्या काळी गुलामांना कशी वागणूक दिली जात असे? आन्सर, slaves were forced to work for their masters. They had to do what their master told them. They had no freedom, no rights. प्रश्न दुसरा. Where did Androcles seek shelter after his escape?
स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर अँड्रोक्लिस कुठे आश्रय घेतला? याचं उत्तर अँड्रोक्लिस आफ्टर हिज एस्केप टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर अँड्रोक्लिस जंगलामध्ये तो आश्रय घेतला. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डीड द लॉयन सीम टू टेल अँड्रोक्लिस? तो सिंह जणू अँड्रोक्लिसला काय सांगत असावा असे तुम्हाला वाटते? आन्सर, द लॉयन सीम टू टेल अँड्रोक्लिस टू हेल्प हिम. या पुढील प्रश्न, वाय वॉज द लॉयन इन पेन? त्या सिंहाला वेदना का होत होती? आन्सर, द बिग थॉर्न हॅड पायर्स्ड वन ऑफ द लॉयन्स टोज सो इट वॉज इन ग्रेट पेन. एक मोठा काटा त्या सिंहाच्या एका पायाच्या बोटामध्ये घुसलेला असल्यामुळं त्याला खूप त्रास होत होता, वेदना होत होती. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डीड अँड्रोक्लिस नर्स द लॉयन्स वोंड? अँड्रोक्लिसने त्या सिंहाच्या जखमेवर कसा उपचार केला? आन्सर, अँड्रोक्लिस पुल्ड आउट द थॉर्न फ्रॉम द पॉ इन हिज लेफ्ट हँड डेफ्टली. देन विथ अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग ही बाउंड अप द इंज्युअर्ड पॉ. He would clean and dress the lion's wound every day. Next, where did soldiers put Androcles and the lion after their capture? Androcles आणि त्या सिंहाला पकडल्यानंतर त्या सैनिकांनी त्या दोघांना कोठे ठेवले? Answer, after taking them back to the city, the soldiers put Androcles in chains in a prison and the lion was caged. Androcles आणि त्या सिंहाला पकडल्यानंतर सैनिकांनी त्या दोघांना शहरात आणून अँड्रोक्लिसना तुरुंगात ठेवण्यात आलं आणि त्या सिंहाला त्या केजमध्ये म्हणजेच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. नेक्स्ट, व्हॉट डीड अँड्रोक्लिस फील आफ्टर ही वॉज ब्रॉट टू द एरिना? अँड्रोक्लिसला रिंगणात आणल्यावर कसे वाटले? आन्सर, वेन अँड्रोक्लिस वॉज ब्रॉट टू द अरिना ही वॉज फिल्ड विथ फिअर बट शोड दॅट ही वॉज नॉट अफ्रेड. जेव्हा अँड्रोक्लिसला रिंगणात आणण्यात आले तेव्हा तो खूपच घाबरलेला होता, पण आपण घाबरलो नाहीत असं तो दाखवण्याचा प्रयत्न करत होता. नेक्स्ट, हाऊ डीड द हंग्री लॉयन चेंज व्हेन ही सॉ हिज फ्रेंड? त्या उपाशी सिंहाने त्याच्या मित्राला पाहिले तेव्हा त्याच्यात कसा बदल झाला? आन्सर, द लॉयन हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक मोर फिरोसियस अँड देन इट वॉज रिलीज्ड इन टू अरिना व्हेअर अँड्रोक्लिस वॉज ब्रॉट. व्हेन ही सॉ अँड्रोक्लिस इट रश्ड टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. But suddenly it is stopped in its track and then moved slowly forward. Its rage was melted because it recognized his friend. आता या पुढील प्रश्न पाहू. हाऊ डीड द एम्परर रिवॉर्ड अँड्रोक्लिस? त्या सम्राटाने अँड्रोक्लिसला कोणता सन्मान बहाल केला? आन्सर, द एम्परर वॉज मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. सो ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोक्लिस अँड द लॉयन शुड बी सेट फ्री. They would no longer be a slave. यानंतरचा प्रश्न इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर 1. मॅच द पेयर्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये शब्द दिलेले आहेत तर त्याचाच अर्थ कॉलम बी मध्ये दिलेला आहेत. यांचा उत्तर मी त्याच्या खाली आन्सरच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. 1. लुकिंग आउट फॉर याचा आन्सर येतो सी म्हणजेच ट्राय टू बी ब्रेव्ह. 2. फेस टू फेस याचं मिनिंग दिलेलं आहे यफमध्ये इन फ्रंट ऑफ इच अदर. 3. समन अप करेज याचा आन्सर येतं ईमध्ये ट्राय टू बी ब्रेव्ह. 4. रेज मेल्टेड त्याचा आन्सर येतो ए अँगर रिड्युस्ड. आणि 5th बी मूव्ड बाय याचा आन्सर येतो डी फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. अशा प्रकारे शब्द आणि त्याचे मिनिंग सांगितलेले आहेत. आता या पुढील प्रश्न क्रमांक बी. Read the following sentences from the story. 1. They were bound by the law to obey their masters. 2. The kind man bound up the lion's injured paw. 3. The lion bounded towards Androcles again. The word bound carries 3 different meanings in each of the sentences. A. Rushed forward. B. Forced to follow. 3. Tied up. Put the correct letter A, B or C in the boxes according to the proper meaning. वर 3 प्रकारे वाक्य दिलेले आहेत. या प्रत्येक वाक्यामध्ये बाउंड या शब्दाचा 3 वेगळा अर्थ होतात. खाली दिलेल्या ए, बी आणि सी या 3 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्या वाक्यासमोरील बॉक्समध्ये तो ए किंवा बी किंवा सी तिथं मांडायचा आहे. त्याची उत्तर मी त्याच्याच पुढे दिलेली आहेत.
यानंतर क्वेश्चन सी. नाव ट्रान्सलेट ईच ऑफ द 3 सेंटेन्सेस ABC इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. वरील दिलेल्या A, B आणि C या तिन्ही वाक्यांचा मराठी भाषेमध्ये अनुवाद करायचा आहे. आता पुन्हा एकदा वरील वाक्य व त्याचे मराठीत अनुवाद आपण पाहूयात. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स. याचा मराठीत अर्थ होतो त्यांना त्यांच्या मालकांचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे. टू द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. याचा मराठीत अर्थ होतो त्या दयाळू माणसाने सिंहाचा जखमी पंजा घट्ट बांधला. 3 द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस अगेन. याचा अर्थ होतो सिंहाने अँड्रोक्लिसकडे पुन्हा एकदा झेप घेतली. यानंतर क्वेश्चन नंबर 2A. फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आपण शोधून लिहायचे आहेत. 1 काइंड, त्याचा अपोजिट येतं क्रुएल. 2 पुअर, त्याचा अपोजिट वेल्दी. 3 स्लेव्ज, अपोजिट मास्टर्स. 4 हाय, त्याचा अपोजिट लो. पनिशमेंट, त्याचा अपोजिट येतं फ्रीडम किंवा रिवॉर्ड. 6 अनबाउंड, त्याचा अपोजिट येतं बाउंड. 7 टेंडर, त्याचा अपोजिट येतं हार्ड किंवा टफ. आणि शेवटचं हॅपी, त्याचा अपोजिट वर्ड होतं अनहॅपी. यापुढील क्वेश्चन नंबर 2B. फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड्स मेड बाय द लॉयन. वाघाच्या आवाजाची वर्णन करणारी 5 शब्द या गोष्टीमधून शोधून लिहा. याचं उत्तर 1 पर, दुसरं रोवर्ड. 3 ग्राउल्ड. 4 मोन्ड आणि 5 व्हिम्फर्ड. ही 5 शब्द सिंहाच्या आवाजाचे वर्णन करणारी आहेत. नाव लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलोड ईच ऑफ द ॲक्शन गिवन बिलो. पुढे दिलेल्या प्रत्येक कृतीपाठोपाठ दिलेल्या प्रतिक्रिया लिहा. चला तर या कृती आणि त्याच्या प्रतिक्रिया पाहूयात. ए. अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर, सो ही फेल्ट डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर अँड एस्केप्ड फ्रॉम हिम. बी. The lion looked at Androcles piteously, so Androcles paused and then he moved very cautiously towards the lion and saw that the lion's paw was wounded, sore and swollen. C. Androcles bandaged the lion's injured paw, so the lion licked his arm as if to show gratitude, which surprised and wondered Androcles. Next example D. A hungry, ferocious lion was released into the arena. So, Androcles was filled with fear, but he showed that he was not afraid. E. The lion reached Androcles and there it moved slowly forward. All its rage seemed to have melted. F. The emperor asked Androcles what other reward he would like. So, he replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too.